नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे उर्वशी रुद्रजवळ बोलायला आलेली असते. रुद्र आधीच टेन्शनमध्ये असतो आणि त्याच्यामध्ये इथे उर्वशी म्हणत असते की रुद्र, अरे हे बघ तुझ्यासाठी एन्व्हलप आले. तेव्हा रुद्र म्हणतो की आत्या मी नंतर बघतो. तेव्हा उर्वशी म्हणते, त्याची आत्या म्हणते की मला माहिती आहे रुद्र, आता तू जरा टेन्शनमध्ये आहेस. अरे पण जे एन्व्हलप तुला आलंय ते महत्त्वाचं असू शकतं ना, त्यामुळे तू ते बघितलंस तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. उघडून बघ ना ते एन्व्हलप काय आहे ते. तेव्हा इथे आता रुद्र आपल्या आत्याच्या सांगण्यावरून एन्व्हलप उघडतो आणि ते उघडल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा उर्वशी म्हणत असते, काय रे रुद्र, काय झालं, कसलं एन्व्हलप आहे ते. तेव्हा रुद्र म्हणत असतो की आत्या, गिरिजाने मला डिवोर्स पेपर पाठवलेले आहेत. तेव्हा इथे उर्वशी म्हणते, काय, गिरिजाने तुला डिवोर्स पेपर पाठवलेत? अरे पण का, कशासाठी? बघितलंस ना रुद्र, त्या मुलीवरती तू जीवापाड प्रेम केलंस, पण त्या मुलीला तुझ्या प्रेमाची कदरच नाही आहे. अरे बघितलंस तिची मजल कुठपर्यंत गेली. तिने तुला डिवोर्स पेपर पाठवले. तू तिच्यावरती जीवापाड प्रेम केलंस आणि तिने काय केलं, तिने तुझ्या प्रेमाची कदरच नाही केली. अरे तिचं तुझ्यावरती कधी प्रेमच नव्हतं. तिला तुझ्याबरोबर लग्नसुद्धा करायचं नव्हतं, म्हणून तर तिने लग्न झाल्यावरती तुला अजिबात हात लावू दिला नाही, तुला जवळ येऊ दिलं नाही, कारण तिचं कधी तुझ्यावरती प्रेमच नव्हतं. काय झालं शेवटीला, नातं संपवायला निघाली ना ती, असं उर्वशी आता रुद्रला म्हणत असते, त्याला भडकवत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर घोरपडे फोनवरती बोलत असतो की चला चला, ती पोरगी भेटली का तुम्हाला, ती अंगत आणि देवकीचीच पोरगी आहे ना, त्या माणसाने सांगितलं ना तुम्हाला, मग त्याच्यावरती विश्वास ठेवायला काही हरकत नाही. त्या मुलीला एका गोणीमध्ये भरा आणि लवकरात लवकर आपल्या जागेवरती घेऊन या. नाही, काहीही झालं तरीसुद्धा मी त्या देवकीची आणि तिच्या मुलीची भेट घडवून देणार नाही. तिला माहिती होतं तिची पोरगी कुठे आहे, तरीसुद्धा आम्हाला सांगितलं नाही ना, मग आता मी सुद्धा तिच्या मुलीची आणि तिची भेट घडवून देणार नाही. तेव्हा इथे लगेचच आता देवकी उभी राहते आणि म्हणते, नागेश्वर, असं काय करतोस रे तू, माझ्या मुलीची आणि माझी भेट घडवून दे. अरे इतका निर्दयी होऊ नकोस रे तू, माझ्या मुलीला मला बघायचं आहे. मी तुझ्यासमोर हात जोडते, मला आणि तिला एकमेकांना बघू दे तरी. तुला माहिती आहे मी माझ्या मुलीला लहानपणापासून बघितलेलंच नाही आहे. केवढी असेल ती, मोठी झाली असेल ना, आता मोठी झाली असेल ना, ती मला ओळखते का, आई म्हणून मला कधी हाक मारली असेल तिने, सांग ना, मला आई बोलली होती का. तुला काय पाहिजे नागेश्वर, तुला सगळी संपत्ती प्रॉपर्टी हवी आहे ना, तू घे ना, घे, सगळं घे, पण माझी मुलगी मला परत दे. हे बघ नागेश्वर, आम्ही दोघेही तुझ्या रस्त्याच्या आड येणार नाही. हवं तर मी माझ्या मुलीला घेऊन कुठेतरी दूर निघून जाईन मी, मला काहीही नको आहे, पण माझ्या मुलीला मला भेटू दे. प्लीज मला माझी मुलगी दाखव, मला तिला बघायचं आहे, तिला प्रेमाने जवळ घ्यायचं आहे. असं करू नकोस रे तू. अरे तिच्यासाठी, तिला बघण्यासाठी तर इतकी वर्ष मी जिवंत आहे ना रे, प्लीज नागेश्वर. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, गप्प बस, म्हणजे याचा अर्थ तुला खरंच माहिती नाही आहे तुझी मुलगी कुठे आहे. तेव्हा इथे देवकी म्हणत असते, अरे नाही रे नागेश्वर, मी कधीपासून तुला तेच सांगते, मला नाही माहिती माझी मुलगी कुठे आहे. तू माझ्या बोलण्यावरती विश्वास का ठेवत नाही आहेस. हे बघ नागेश्वर, मी तुझ्या पाया पडते, फक्त एकदा माझ्या मुलीला मला दाखव, मला तिला बघायचं आहे, डोळे भरून बघायचं आहे. तेव्हा इथे नागेश्वरला समजलेलं असतं की देवकीला खरंच माहिती नाही आहे की तिची मुलगी आता कुठे आहे ते. तेव्हा तो त्या गोष्टीचा विचार करत असतो की मग ती वारसदार मुलगी कुठे असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्रला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ज्या मुलीवरती त्याने जीवापाड प्रेम केलं ती म्हणजे गिरिजा मला डिवोर्स पेपर पाठवू शकते. तेव्हा इथे रुद्र म्हणतो की आत्या, हे सगळं काय आहे, हे डिवोर्स पेपर आहेत आणि तुझं असं म्हणणं आहे की हे गिरिजाने मला पाठवलेत. माझा या गोष्टीवरती विश्वास बसत नाही. तेव्हा इथे
आता उर्वशी म्हणत असते की रुद्र, अरे तुझा या गोष्टीवरती विश्वास बसत नाही की ह्या डिवोर्स पेपरवरती विश्वास बसत नाही? हे डिवोर्स पेपर तू बघतोयस ना, हे गिरिजानेच पाठवलेले आहेत. हे बघ, मी काय म्हणते आता रुद्र, जर त्या मुलीला तुझ्याबरोबर राहायचंच नाही आहे तर तिला जबरदस्तीने बांधून का ठेवायचं? हे घे, डिवोर्स पेपर साईन कर बरं. तिच्यावरती आता प्रेम करणं बंद कर. तेव्हा रुद्र म्हणत असतो, नाही आत्या, हे डिवोर्स पेपर गिरिजाने पाठवलेत याच्यावरती माझा विश्वास नाही, मी त्याच्यावरती सही करणार नाही. तेव्हा इथे आत्या म्हणत असते की काही झालं तरी रुद्रला सही करावीच लागेल. दादासाहेब, तुम्ही इथे परत येईपर्यंत तुमचं काम झालेलं असेल. या गिरिजाला मी कायमची घरातून हकलून दिलेली असेल, म्हणून इथे तिला आता डिवोर्स वगैरे देऊन गिरिजाला घरातून हकलून द्यायचं असतं. पण प्रेक्षकांनो, गिरिजाला कुशलने एका आता घरामध्ये बांधून ठेवलेलं असतं. तिचं तोंड, हातपाय खुर्चीला घट्ट बांधून ठेवलेले असतात आणि मोबाईल तिचा आता खाली असतो. तेव्हा इथे गिरिजा आपल्या मोबाईलजवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. गिरिजा म्हणत असते की खरं तर माझं चुकलं, मी घरी भेटायला यायला तयारच व्हायला नको होतं, मी एवढी मोठी चूक का केली? तेव्हा इथे विशाखाचा गिरिजाला फोन येत असतो. तेव्हा विशाखाचा फोन वाजत असताना गिरिजा खुर्चीच्या आधाराने आता पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत तो फोन उचलण्याचा प्रयत्न करत असते. पण आता त्या मोबाईलपर्यंत पोहोचण्याच्या आधीच तो फोन कट झालेला असतो. ती म्हणते, अरे देवा, आता कसा फोन उचलणार आहे मी आणि कसं सांगणार आहे की मी कुठे आहे? तेव्हा इथे रुद्र आता बाहेर येतो. तो म्हणतो, आईसाहेब, गिरिजा कुठे आहे? तुम्ही गिरिजाला बघितलं का? तेव्हा इथे वासंती म्हणते, नाही रुद्र, मी गिरिजाला बघितलेलं नाही आहे मगापासून. पण काय रे, काय झालं? तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब, गिरिजा घरामध्ये नाही आहेत. तेव्हा इथे वासंती म्हणत असते, अरे पण झालं तरी काय, मला कोणी सांगेल का? वंसाव, काय झालं? तेव्हा इथे उर्वशी म्हणते, गप्प बस ना, जा ना, तुझं जाऊन काम कर ना, कशाला तुला प्रश्न पडतात? नसत्या चौकशा करायची सवयच लागली तुला. चल गप, चल, जा निघून तुझं काम कर. तेव्हा इथे वासंती म्हणते की काय झालं असेल? रुद्र इतका टेन्शनमध्ये काय आहे आणि गिरिजाला का शोधतोय? नक्कीच काहीतरी गडबड आहे, शोधून काढायला हवं. तेव्हा वासंतीसुद्धा त्यांच्या मागे मागे जाते. तेव्हा इथे आता रुद्र गिरिजाच्या रूममध्ये आलेला असतो आणि रूममध्ये येऊन तो आता गिरिजाचं कपाट चेक करतो. कपाट उघडल्यानंतर तिच्या कपाटामध्ये एकसुद्धा वस्तू नसते तिची. सगळं काही कपडे वगैरे सगळं गायब झालेलं असतं. तेव्हा इथे रुद्रला खूपच मोठा धक्का बसतो, त्याचे हातपाय बसतात. तेव्हा उर्वशी म्हणते, बघितलंस रुद्र, अरे ती मुलगी तिचे कपडे वगैरे घेऊन घर सोडून निघून गेले, कारण तिला तुझ्याबरोबर संसार करायचा नाही आहे. मग आता त्याच मुलीला तुझ्याबरोबर राहायचं नसेल तर मग ह्या डिवोर्स पेपरवरती सही करायला काय हरकत आहे? रुद्र, डिवोर्स पेपर साईन कर आणि त्या मुलीला मोकळं कर. तेव्हा वासंती म्हणते की नाही रुद्र, मला नाही वाटत की गिरिजाने हे सगळं केलं असेल. गिरिजाने तुला डिवोर्स पेपर पाठवणं शक्यच नाही. तेव्हा ती म्हणते, मग काय शक्य आहे? त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा इथे आता रडत असते. गिरिजा म्हणत असते, रुद्र, अहो अगदी वेळेवरती फोन केला आहे तुम्ही. कारण रुद्र तिला फोन करतो, जोपर्यंत हे सगळं मी गिरिजाच्या तोंडून ऐकत नाही तोपर्यंत मी काहीच करणार नाही आहे, डिवोर्स पेपर साईन करणार नाही. रुद्र तिला फोन करतो, पण आता गिरिजाचे हातपाय बांधलेले असतात, ती फोन कसा काय उचलणार? तेव्हा इथे वासंती म्हणते, मला माहिती आहे वंश, हे सगळं तुम्हीच केलं. मी रुद्रला आत्ताच्या आत्ता सांगते. ती म्हणते, काही सांगायचं नाही आहे रुद्रला, तुला त्याची शपथ आहे आणि जर शपथ मोडलीस तर काय होईल माहिती आहे ना? ज्या माणसाची शपथ दिलेली असते तो मरतो. तेव्हा वासंती म्हणते, नाही, असं करू नका तुम्ही वंश. ती म्हणते, मग नाही करायचं ना, मग गप्प बस, चल बाजूला हो बरं. ती म्हणते, रुद्र बघितलंस ना रे, अरे तू तिला फोन केलेस, तिने साधा तुझा फोनसुद्धा उचलला नाही आहे. मग आता सांग मला की तिला जर तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे म्हणून तर ती फोन उचलत नाही ना, मग तू का जबरदस्तीने तिला नात्यामध्ये अडकवून ठेवतोस? तिने जर डिवोर्स पेपर पाठवलेत तर काहीतरी विचार करूनच पाठवले असतील. धर्मा, मग तू साईन कर ना.
तेव्हा रुद्र म्हणतो, आत्या डिवोर्स पेपर दे, मी साईन करून देतो. रुद्राने रागाच्या भरामध्ये डिवोर्स पेपर साईन करून इथे आता उर्वशीला दिलेले असतात. तरी इथे आता सावी उभी असते बाहेर. तेव्हा त्या ठिकाणी उर्वशी येते आणि म्हणते, सावी हे घे, हे पेपर आता मी दिलेल्या पत्त्यावरती फक्त पोचव आणि जिथे जाशील ना त्या माणसाबरोबर काहीसुद्धा बोलू नकोस, फक्त हे डिवोर्स पेपर त्याच्या हातामध्ये दे. तेव्हा सावी म्हणते, कसले डिवोर्स पेपर? तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, अगं रुद्रने डिवोर्स पेपर साईन केले, त्याने गिरिजाला डिवोर्स दिला, तुझं आणि त्याचं लग्न होण्यासाठी मी हे सगळं घडून आणले. तेव्हा सावी म्हणते, काय डिवोर्स पेपर साईन झाले? थँक्यू मावशी, थँक्यू सो मच. तेव्हा उर्वशी म्हणते, अगं हो जरा शांत हो, हे जे काही करायचं आहे ना ते आता रुद्रबरोबर कर आणि आता हे डिवोर्स पेपर जाऊन त्या पत्त्यावरती दे. ती म्हणत असते की ठीक आहे, काम झालंच म्हणून समज आणि आता जास्तीत जास्त वेळ ना रुद्रबरोबर घालव. रुद्रने तुझ्या खांद्यावरती डोकं ठेवलं पाहिजे, त्याने आपल्या मनातलं दुःख तुला सांगितलं पाहिजे, असं काहीतरी कर. तेव्हा इथे आता उर्वशी सावीला काही टिप्स देत असते रुद्रच्या मनामध्ये जागा मिळवण्यासाठी. तर इथे ज्या ठिकाणी गिरिजाला बांधून ठेवलेलं असतं ना त्या ठिकाणी कुशल आता डिवोर्स पेपर घेऊन आलेला असतो. कुशल म्हणत असतो, गिरिजा डार्लिंग हे बघ काय आले. अगं तुझ्या लाडक्या रुद्रने आहे ना तुझ्यासाठी हे महत्त्वाचे पेपर्स पाठवलेत. हां, तुला वाचता येत नसेल ना, काही हरकत नाही, मी आहे ना, मी तुला वाचून दाखवतो. हे बघ, हे आहे डिवोर्स पेपर. तुला रुद्रने डिवोर्स दिलेला आहे. आता तुम्ही दोघेजण नवरा बायको नाही, तुम्हाला एकत्र राहायची गरजच नाही. तेव्हा इथे आता गिरिजा त्याच्या हातातून ते डिवोर्स पेपर खेचून घेण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा कुशल म्हणतो, नाही अगं इतकी घाई काय लागले तुला, डिवोर्स पेपर का खेचून घेतेस, मी आहे ना, मी तुला वाचून दाखवतो. हे बघ, त्याच्यावरती तुझ्या लाडक्या रुद्रने सहीसुद्धा केले, रुद्रप्रताप घोरपडे अशी सिग्नेचर बघितल्यानंतर तिला आठवतं जेव्हा रुद्रने चेक दिलेला असतो ना तिला 10 लाख रुपयांचा, तेव्हा त्याच्यावरती रुद्रची तशीच सही असते. ते आता गिरिजाला आठवतं. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय, मी तुम्हाला डिवोर्स पेपर पाठवलेलेच नाही आहेत आणि तुम्ही मला डिवोर्स देताय. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र आता पार खचून गेलेला असतो. आपली बायको, आपली गिरिजा आयुष्यातून निघून गेली याचं त्याला टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे गिरिजाबरोबर घालवलेले सगळे चांगले क्षण त्याला आता आठवत असतात. म्हणजे इथे आता गिरिजाला सुद्धा आठवत असतं की ज्या वेळेला सावी रुद्रच्या गाडीवरती बसून इथे संस्थेमध्ये गेलेली असते त्या वेळेला गिरिजाला किती वाईट वाटलेलं असतं. तेव्हा इथे आता उर्वशी काय म्हणालेली असते, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतोय असं म्हणालेली असते. जेव्हा इथे गिरिजा रुद्रबरोबर बोलायला आलेली असते, रुद्र म्हणतो की गिरिजा आता मी कामात आहे, आपण नंतर बोलू, मला या विषयावर काही बोलायचंच नाही आहे. तेव्हा इथे आता चांगले वाईट लग्नाचे क्षण, झालेलं थोडंफार लुटूपुटूचं भांडण, हे सगळे क्षण आता दोघांनाही आठवत असतात आणि दोघेही एकमेकांची आठवण काढत असतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र मी इथे अडकले हो, तुम्ही मला डिवोर्स का देताय, मी इथे आले नसते तर बरं झालं असतं, मी आता तिथे नाही आहे. म्हणून सावी आणि आत्याबाई दोघीजणी तुमचे कान भरत असतील ना माझ्या विरोधामध्ये, मी कशी वाईट आहे, मी कशी तुमच्यासाठी योग्य नाही आहे असं तुम्हाला सांगत असतील. आता करू तर काय करू. इथे आता सावी आणि रुद्राचं लग्न लावून देण्यासाठी इथे उर्वशीने इतका मोठा खेळ खेळलेला असतो. तर पुढील भागामध्ये इथे आता वासंती विशाखाला विचारते, गिरिजा कुठे आहे. तेव्हा विशाखा म्हणते की गिरिजा त्या कुशलला भेटायला गेलेली आहे. तेव्हा वासंती म्हणते, काय, तिला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तर गिरिजा ज्या ठिकाणी तिला बांधून ठेवलेली असते त्या ठिकाणी आता ती स्वतःला सोडण्याचा प्रयत्न करत असते. ती स्वतः हात पाय सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती यशस्वीसुद्धा होते. म्हणजे स्वतःला सोडवल्यानंतर ती जाऊन दरवाजा उघडते आणि बाहेर आता कुणीतरी उभं राहिलेलं असतं. तेवढ्यातच इथे रुद्र आणि त्याचा मित्र श्रीमंत दोघेजण घरी आलेले असतात. रुद्र खूप दारू प्यालेला असतो, अगदी खूप. तेव्हा इथे वासंती म्हणते, रुद्र अरे काय हे,
तू दारू प्यायलेस का? तेव्हा रुद्र म्हणतो, आईसाहेब का का गिरिजाने माझ्याबरोबर असं केलं? का तिला माझं प्रेम कधीच कळलं नाही? का तिने मला फसवलं? माझं तिच्यावरती इतकं प्रेम होतं, माझं प्रेम तिला बदलू शकलं नाही आईसाहेब. का तिने मला फसवलं? असं तो आता विचारत असतो. इथे गिरिजा त्याच्या आयुष्यातून गेल्यामुळे रुद्रची झालेली अवस्था त्याच्या आईला बघवत नाही. आणि आता वासंती जाते आणि रुद्रला दारू प्यालेलं बघून ती जाऊन आता उर्वशीच्या जोरदार थोबाडीत देते. तिचं थोबाड लाल करून टाकते. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देते. कारण आज रुद्रची जी काही अवस्था आहे ना, त्या अवस्थेला फक्त आणि फक्त उर्वशी जबाबदार आहे असं आता प्रेक्षकांनो इथे वासंतीला समजलेलं असतं. आणि म्हणूनच ती येते आणि जोरदार इथे आता उर्वशीच्या थोबाडीत देते आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा एक आता आईच देते.